कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। महायुतीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांच्या घरात बंडखोरी झाली होती। शिंदे गटाच्या वतीने अजय इंगवले यांना उमेदवारी दिली होती। त्यामुळे सुजित चव्हाण यांचा मुलगा प्रसाद चव्हाण याने कोल्हापूर महापालिकेसाठी प्रभाग क्रमांक 10 मधून जनसुराज्य शक्ती पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता। मात्र पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट देऊन चव्हाण पितापुत्रांची समजूत काढली। भविष्यात प्रसाद चव्हाण यांचा जिल्ह्याच्या राजकारणात योग्य तो मानसन्मान राखला जाईल अशी ग्वाही आमदार आंबेडकर यांनी दिली। त्यामुळे प्रसाद चव्हाण यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे। यावेळी झालेल्या चर्चेत सुजित चव्हाण, अजिंक्य चव्हाण, अजित चव्हाण, शिवाजीराव जाधव यांच्यासह प्रमुख पदाधिकारी सहभागी होते। भीमा कोरेगाव शौर्य स्मृती दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बौद्ध अवशेष आणि विचार संवर्धन समितीच्या वतीने बिंदू चौकातील शौर्य स्तंभाला अभिवादन करण्यात आलं। समितीचे अध्यक्ष TS कांबळे यांनी शौर्य स्मृती दिनाचं महत्त्व विशद केलं। त्याचबरोबर सुभाष इनामदार यांच्या हस्ते भारतीय संविधान, बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाच्या प्रतीचं वितरण करण्यात आलं। यावेळी अनंत मांडुकलीकर, अनिल कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। पन्हाळा तालुक्यातील आपटीपैकी सोमवारपेठ परिसरात बिबट्याचा वावर वाढलाय। अनेक नागरिकांना बिबट्याचं दर्शन होतंय। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। सध्या शेतातील गवत कापणीचं काम सुरू असल्यानं शेतकरी आणि मजुरांनाही बिबट्याची भीती सतावतीये। वन विभागानं त्या बिबट्याचा बंदोबस्त करावा या मागणीचं निवेदन वनपरिक्षेत्र अधिकारी, तहसीलदार आणि ग्रामपंचायतीला देण्यात आलं। यावेळी उपसरपंच आशिष पाटील, अमर जाधव, सर्जेराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र कदम, प्रताप जाधव, बाळासाव बच्चे, सुरेश गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। इनरव्हील क्लबच्या माजी गव्हर्नर, कोल्हापूर जनता बँकेच्या अध्यक्षा आणि महाराणी शांताबाई गायकवाड शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्षा श्रीमती माणिक यशवंत जाधव यांचं बुधवारी मध्यरात्री निधन झालं। कोल्हापूरच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्या सक्रिय होत्या। वयाच्या 78व्या वर्षी माणिक जाधव यांनी अखेरचा श्वास घेतला।